थांबा करताय आमचं ऐकताय का तुम्ही? काय केलं आल्यापासून? इथं आल्यापासून काय केलं? काय केलं? गाडीत बसायचं चला. गाडीत बसायचं, गुन्हा दाखल करायचा आमच्यावर चला. नियोजित कारवाई असते, अचानक कारवाई होते. राजगुरुनगर येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणावर आज PMRDA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेक दुकानांवरील अतिक्रमण हटवताना मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दुकानातील वस्तू हटवण्यासाठी अत्यंत कमी वेळ देण्यात आल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. दरम्यान या एकतर्फी कारवाईचा RPI श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डोळस यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी PMRDA आणि पोलीस प्रशासनावर कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले. नाही, याच्यामध्ये दोष मी फक्त या PMRDच्या अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाला दोष देईन. कारण की माझ्या बाबतीमध्ये तक्रारी केल्यात, हे मान्य आहे, कागनाऱ्यांनी केल्या, पण मी पण इतरांच्या तक्रारी केल्या. जसं मग इतरांच्या माझ्या बाबतीमध्ये तक्रारीची दखल घेतली, पण मी इतरांच्या बाबतीत केले त्याची दखल घेतली नाही. हा एकतर्फी अन्याय आहे. म्हणून या प्रशासनाचा PMRDचा विशेष करून ते PMRDचे जे काही रांजणे साहेब असतील किंवा कोण असेल त्यांचा या ठिकाणी निषेध आहे. आणि दुसरी गोष्ट किंवा PMRD कारवाई करत असताना, एकतर्फी कारवाई करत असताना रस्ता रोकोचं मी या ठिकाणी आंदोलन पत्र मी खेड पोलीस स्टेशनला दिलं होतं. पण खेड पोलीस स्टेशनने त्यांना पोलीस बंदोबस्त देताना पोलीस बंदोबस्त देताना माझ्या तक्रारीचा आंदोलनाचा त्या ठिकाणी कुठलाही विचार केला नाही, किंबहुना SP साहेबांना तो करावा पण नाही. यापूर्वी 2 वेळा ही कारवाई प्रस्तावित केलेली होती, परंतु पोलीस बंदोबस्त आणि इतर बाबीच्या अभावी कारवाई झाली नाही. पण त्यावेळी सुद्धा गेले 8 महिन्यापासून कारवाई चालू आहे. त्यावेळी सुद्धा यांना पूर्वसूचना दिलेली आहे, त्याचा निष्कासन पूर्व पंचनामा असतो. आणि या आता ही 3री वेळ आहे. या 3ऱ्या वेळी सुद्धा परवा सोमवारी याच्या बाबतीमध्ये निष्कासन पूर्व पंचनामा करून सर्वांना सूचना दिलेली यांना गेले 6 महिन्यापूर्वी यांना पहिली नोटीस गेलेली आहे, तेव्हापासून त्यांना सूचना दिलेली आहे. अचानक कारवाई कधी होत नाही. ही नियोजित कारवाई असते, अचानक कारवाई होते. सगळ्यांवर कारवाई येतात. कारवाई याच्यामध्ये ज्याची कारवाई प्रस्तावित केलेली त्या कारवाई घेतो. याच्यात या कारवाया किती असेल, किती दुकान आहेत अशी कारवाई? याच्यामध्ये आज ही जी कारवाई आहे इथपर्यंत आहे, या पुढच्या स्टॉलपर्यंत आहे, ज्याला आम्ही नोटीस दिलेली आहे, ज्याच्यावरती पूर्णपणे कार्यवाही आमची झालेली आहे. ती कारवाई आज नोटीस अजून एकूण किती जणांना दिल्यात आणि पुढील कारवाई बाकीची कधीपर्यंत होणार आहे? याच्यामध्ये याच्या नोटीस आहेत, गेल्या 10 महिन्यापूर्वी पासून ही कारवाई चालू आहे. त्याच्या अंतिम नोटीस सुद्धा त्यावेळीच दिलेली आहे. कारवाई पुढे गेली आणि ती कारवाई आज आपण किती लोक आहेत? एकूण किती आहे? किती लोकांवर कारवाई करणार टोटल? माझ्या माहितीप्रमाणे 6 हे आहेत. हे 6 आहेत, पण टोटल तुमच्या रस्त्यावर रस्त्याची कारवाई नाही, ही तक्रार इथून कारवाई. ही फक्त एवढ्याच परिसरात आज कारवाई आहे आणि बाकीच्या कारवाया कशासाठी? त्यांच्या तक्रार झाली नियमित जे कामकाज असतं त्याप्रमाणे